उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यामध्ये मध्यरात्री पावसानं जोरदार हजेरी लावली आणि नागरिकांना एक सुखद धक्का दिला। मध्यरात्री मुंबई शहर, मुलुंड, भांडूप, अंधेरी आणि जोगेश्वरी या भागामध्ये पावसानं जोरदार शिडकावा केला, तर ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, वसई या भागात सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यानं सकाळी सकाळी नागरिकांमध्ये आनंद पाहायला मिळतोय। पण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान मुंबईतल्या इतर काही भागात सुद्धा पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत। शेतकरी संपामुळे मुंबईमध्ये दुधाच्या तुटवड्यामुळे चिंता वाढलेली आहे, कारण शेतकरी संपाचा विपरीत परिणाम दूध संकलनावरती पाहायला मिळतोय। शहराकडे निघालेल्या दुधाचा संपकरी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती अडवणूक करण्यात केली जाते। महानंदा दूध संघाकडे दररोज जमा होणाऱ्या दुधापैकी फक्त 20% दुधाचं संकलन झालेलं आहे। त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये दुधाचा पुरवठा करताना अडचण येते। गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या बाजारांमध्ये घटलेली भाज्यांची आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं। परिणामी भाज्यांचे दर काही प्रमाणामध्ये कमी झाल्यानं शहरांमधल्या ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या बाजार समित्यांमध्ये भाज्या आणि फळांच्या गाड्यांची ये-जा आता सुरू झालेली आहे। दरम्यान पुढच्या काही दिवसातील भाज्यांचे व्यवहार हे शेतकऱ्यांचा संप सुरू राहणार की मागे घेणार यावरती असतील। गोठवलेली बँक खाती शिथिल करण्याची आदर्श सोसायटीची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे। इतकंच नाही तर नवीन खात्यातून व्यवहार करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत। गोठवलेल्या खात्यामध्ये 95 लाख रुपये आहेत, मात्र हा पैसा बेनामी सदानिकांच्या व्यवहारातून करण्यात आला असल्याचा दावा सीबीआयच्या वतीनं करण्यात आलाय। शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या विरोधातील पहिलं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालंय। हायकोर्टानं सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी यावरती तातडीनं सुनावणी ठोकली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अटकेत असलेले काही जण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याचा दावाही याचिकेमध्ये करण्यात आलाय। ठाण्यातल्या चरई परिसरात असलेल्या मावळी मंडळ शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून निर्माण झालेला वाद मिटल्याचं शाळा प्रशासनानं स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या गणवेशाच्या दर्जावरून शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये वाद होता, मात्र आता गणवेश पुरवठा करणारा बदलल्याचं सांगत शाळेनं या वादावरती पडदा टाकलाय। शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवून सरकारशी संवाद साधावा, तसं तोडगा निघेल असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 31 ऑक्टोबर ही तारीख जरी मुख्यमंत्र्यांनी दिली असली तरी लवकरच मुख्यमंत्री यावरती भूमिका घेऊ शकतात असंही ते म्हणाले। सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानं ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले बोलत होते। इंदापूरच्या मुकुंद शहा यांनी खासगी रोपवाटिका तयार केलेली आहे। 1 एकर क्षेत्रावरती त्यांनी ही रोपवाटिका उभारली आहे आणि आजवर या रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 35,000 रोपांचं मोफत वाटप केलंय। बाळ, हिरडा, पांगारा, पळस, करंज, तुळस, रानतुळस, जाई, जुई, अंबोली अशा अनेक प्रकारच्या झाडांचं या नर्सरीमध्ये आहेत। फक्त झाडाचं आणि बियाणांचं वाटपच होत नाही, तर प्रत्येक झाडाच्या जोपासणीचं हमीपत्र सुद्धा त्या व्यक्तीकडून भरून घेतलं जातं। त्यामुळे मुकुंद शहा यांच्या उपक्रमाचं अनुकरण आता लोक करू लागले आहेत। पुणे शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी गेल्या आठवड्यामध्ये 2,264 कोटी रुपयांच्या कर्जाचे रोखे उभे करण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयाला विरोध करण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापालिकेच्या आवारामध्ये भीक मागो आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता। पुणेकरांनी भाजपला निवडून दिलं, मात्र स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्नही तिथल्या सरकारनं सोडू नये असं मत संजय भोसले यांनी व्यक्त केलंय। व्यसनानं एका हुशार विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त होतं हे मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या घटनेनं सिद्ध केलंय। गेल्या वर्षी 98% मार्क्स मिळवून सायन्स टॉपर ठरलेल्या जयकिशन सिंगला अंधेरीच्या MIDC पोलिसांनी अटक केली आहे, कारण ड्रग्सच्या व्यसनामुळे त्यानं वाहनांची चोरी सुरू केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयकिशन हा दुचाकी वाहनांची चोरी करायचा आणि त्यांची OLX वरती विक्री सुद्धा करायचा। 6 महिन्यांपूर्वी देखील त्याला वाहन चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती। आता बातमी वसईतल्या अशा एका पतीची, ज्यानं बायकोला कंटाळून थेट छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला। वसईतल्या भास्कर आळीमध्ये काल
सकाळी ही घटना घडली आहे। भास्कर आळीमध्ये राहणाऱ्या संदीप परशुराम चव्हाणचं रात्री पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं। या भांडणाला कंटाळून संदीप सकाळी शेजारच्या रिकाम्या बंगल्याच्या छतावरती चढला आणि तिथून जीव देण्याची त्यानं धमकी दिली। संदीपची ही वीरुगिरी पाहून परिसरातील लोक गोळा झाले। त्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं आणि संदीपला सुखरूप खाली उतरवण्यात आलं। ठाणे रेल्वे स्थानकाजवळच सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलच्या डब्याला काल संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली। त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू असल्यानं आगीचं रौद्र रूप धारण केलं नाही। अग्निशमन दलाच्या मदतीनं तसंच सीज फायरच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली आहे। लोकल सायडिंगला असल्यानं रेल्वे वाहतुकीवरती कोणताही परिणाम झालेला नाहीये। पत्नीला लांदायला सोडत नाही या रागातून जावयानं सासऱ्याची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। आरोपी विनोद सुरवसे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। चिखलीमध्ये राहणाऱ्या विनोदचं पत्नीशी पटत नव्हतं। वारंवार उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून 6 महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीनं घर सोडलं। काल विनोद तिला आणायला थेरगावला गेला, मात्र गरड कुटुंबियांनी तिला पाठवण्याचा निर्णय घेतला। यावरून झालेल्या वादामध्ये विनोदनं सासरे शंकर गरड यांच्यावरती चाकून हल्ला केला आणि यामध्ये जखमी झालेल्या गरड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावरती रेल्वेकडून धडक कारवाई करण्यात आलेली आहे। काहीच दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा दौरा केला होता। यावेळी डोंबिवली पश्चिम भागामध्ये एका अनधिकृत गाड्यामध्ये मटका आणि जुगाराचा अड्डा सुरू असल्याचं आढळून आलं होतं। त्यावेळी शिवसैनिकांनी तिथं तोडफोड करत स्टेशन मास्तरांना घेराव घातला होता। त्यानंतर खासदारांच्या पाठपुराव्यानं काल अवैध धंद्यावरती कारवाई केली आहे। त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मुंबई प्रेस क्लबचे रेड इंक पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी न्यूजचे अभिसार शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। राहुल कुलकर्णी यांना महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीवरती केलेल्या वार्तांकनासाठी हा पुरस्कार देण्यात आला। त्यांचा पुरस्कार राहुल यांच्या वतीनं अभिजित ब्रह्मनाथकर यांनी स्वीकारला। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी असणाऱ्या सार्वजनिक बससेवेकडे म्हणजेच पीएमपीएमएल कडे प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एका नवीन मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। पीएमपी ई कनेक्ट असं या ॲपचं नाव आहे। पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी या ॲपचं डिझाईन केलेलं आहे आणि या ॲपमध्ये बस ट्रॅकिंग सुविधा आणि तक्रार विभाग अशी 2 सुविधा देण्यात आल्या आहेत।